सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड नवलेचाळ परिसरात झालेल्या युवकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी चौघांना काही तासातच ताब्यात घेतले असून त्यांना आज दिनांक 21 फेब्रुवारी रोजी दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। 4 पैकी 3 जण अल्पवयीन आहेत। दिनांक 20 फेब्रुवारीला दुपारच्या वेळी नवलेचाळ येथील ISPच्या मैदानावर अजय शंकर भंडारी राहणार विष्णुनगर सिन्नर फाटा याचा मृतदेह आढळून आला। त्याच्या हातावर वार करून डोक्यात दगड टाकून हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले। नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा उलगडा करत असताना नवलेचाळीत ठिकठिकाणी लावलेले CCTV फुटेज तपासण्यात आले। त्यात 4 संशयित दिसून आले। त्यांची खबऱ्यांमार्फत माहिती घेतली असता ते देवी चौक आणि आशानगर येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। तुषार संजय खरे वय 18 राहणार देवी चौक याला आधी ताब्यात घेण्यात आले। पोलीस तपासात त्याने जुन्या वादाच्या कारणातून अजयची हत्या केल्याचे कबूल केले आहे। या गुन्ह्यात इतर 3 अल्पवयीन मुले असल्याचीही माहिती तपासात समोर आली। या तिघांनाही आशानगर येथून त्यांच्या पालकांसमक्ष ताब्यात घेण्यात आले। आज दिनांक 21 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता नाशिक रोड पोलीस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत मिळालेल्या माहितीनुसार मयत अजय याने 1 वर्षापूर्वी एका अल्पवयीन मुलाच्या भावाला मारहाण केली होती। त्याचा राग त्यांच्या मनात होता। शिवजयंतीच्या दिवशी 3 अल्पवयीन मुले तसेच तुषार यांनी अजयला सोबत घेतले। दिवसभर यथेच्छ मद्यपान केल्यानंतर शिवजयंतीच्या मिरवणुकीत सगळेजण अजयला घेऊन नाचले। त्यानंतर ISPच्या मैदानावर नेत चौघांनी अजयला मारहाण केली। आधी त्याच्या शरीरावर हत्याराने वार केले। जाताना डोक्यात दगडही घातला। आज चौघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले। न्यायालयाने 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। सदरची उल्लेखनीय कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे, पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार अविनाश देवरे, विजय टेमगर, संदीप पवार, विशाल कुवर, समाधान वाजे, नाना पानसरे, अजय देशमुख, रोहित शिंदे अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे। जागर जनस्थान करता संदीप नवसे, नाशिक। 19 फेब्रुवारी रोजी नवले कॉलनी या ठिकाणी एक मृतदेह या ठिकाणी सापडून आला होता। सदर बाबत अधिक चौकशी केली असता सदर व्यक्तीला डोक्यावरती मार या ठिकाणी लागला होता। त्याच्यावरून 302 चा गुन्हा की जो आता IPC 103 अन्वये या ठिकाणी दाखल केलेला होता। सदर गुन्हा झाल्यानंतर DBची पथकं या ठिकाणी कार्यान्वित केली आणि आरोपीचा शोध घेणे कामी त्यांना रवाना करण्यात आले होते। अवघ्या 2 ते 3 तासामध्ये सदर आरोपींना DB टीमने उत्कृष्ट काम करून या ठिकाणी जमा केलेला आहे। त्यापैकी 4 आरोपी या ठिकाणी ताब्यात आलेले आहेत। 3 विधी संघर्ष आहेत आणि 1 आरोपी हा तुषार संजय खरे असं त्याचं नाव आहे। त्याला या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे। नाशिक रोड DB टीमने अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी कामगिरी केलेली आहे। त्याबाबतची पूर्ण माहिती आमचे DBचे इंचार्ज PSI पवार आपल्याला या ठिकाणी देतील। नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक 103/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103 अन्वये खुनाचा गुन्हा पोलीस स्टेशन दाखल झाला होता। सदरचा गुन्हा अज्ञात इसमाच्या विरोधात दाखल झालेला होता। त्यानंतर वरिष्ठांनी सदर गुन्ह्याचा बारकाईने या परिसरातील घटनास्थळ CCTV फुटेज व साक्षीदार यांची माहिती घेऊन पुढील तपास करण्यावर आदेशित केले होते। म्हणून आम्ही स्वतः तसेच सोबत गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांच्यासोबत परिसरातील CCTV फुटेज तपासले। त्यावेळेस आम्हाला त्यात काही संशयास्पद त्यांना तिथून जाताना दिसले। त्यानंतर त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत इतर माहिती काही उघड झाली की मैताबरोबर शेवटचं कोण गेलेलो घटनास्थळावर उपस्थित होतं। त्या अनुषंगाने आमच्या गुन्हे शोध पथकातील समाधान वाजे, विशाल कुवर तसेच अजय देशमुख, संदीप पवार, अविनाश देवरे, रोहित शिंदे, नाना पानसरे यांनी अतिशय उत्कृष्ट काम करून परिसरातील त्या रात्रीच्या उशिरा निघालेल्या घटना असल्याने कोणी बोलण्यास तयार नव्हते, परंतु त्यांचे मानवी तपासाची कौशल्य वापरून त्यांनी त्यातील साक्षीदार निष्पन्न केले। त्यानंतर आरोपी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत यातील अल्पवयीन जो मुलगा आहे त्याच्या भावाला 1 वर्षापूर्वी यातील मैतांनी मारहाण केली होती। त्या रागातून त्यांनी सदरचे कृत्य केल्याचं
सांगितलंय. सदर आरोपीला 4 दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे. सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त कर्णिक सर, माननीय परिमंडळ 2 मोनिका राऊत मॅडम, एसीपी सचिन बारी सर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे.